भुजबळांच्या मंत्रिमंडळात जी वर्णी लागली आहे ती वर्णी म्हणजे छगन भुजबळांनी मिळवलंय, त्यांना दिलं गेलं नाहीये। आणि छगन भुजबळ हेच एकमेव ओबीसीचा राज्यातला चेहरा आहे, यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालंय। कुणी त्याला येवल्याचं येडपट म्हणा, कुणी त्याला अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल असं म्हणा, परंतु सरकारची गरज हे छगन भुजबळच पूर्ण करू शकतात, हे छगन भुजबळांच्या आजच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावरून सिद्ध होतंय। म्हणून त्यांच्या संदर्भात कोण काय बोलतंय यापेक्षा छगन भुजबळ हे आज ओबीसींचा मुख्य चेहरा ठरलेत, हे प्रमुख वास्तव आहे। येवल्याचं येडपाट म्हणून त्यांची पदोपदी मानहानी करण्यात आली। कधी त्यांना लोकसभेवर पाठवू, तुम्हाला तिकीट देऊ, पण ऐनवेळी तिकीटही नाकारण्यात आलं। तुमची राज्यसभेवर वर्णी लावू, पण तेही त्यांना पदरात पडू दिलं गेलं नाही। त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं, पण ते निवडून येणार नाही ती यासाठीची खबरदारी घेतली, त्यांना पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला। ते कसेबसे निवडून आले, स्वतःची ताकद दाखवली। ओबीसी समाजाचा चेहरा छगन भुजबळ आजही महाराष्ट्रामध्ये कायम आहेत, हे त्यांच्या निवडणुकीतून सर्वांना दिसून आलं। ते निवडूनही आले आणि निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांची मानहानी थांबलेली नव्हती। त्याही वेळी त्यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांचा प्रवेश झाला नाही, आणि मंत्रिमंडळात प्रवेश नाही झाल्यानंतर संपूर्ण ओबीसी समाजामधनं ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया सुद्धा फार स्फोटक होत्या। अगदी देवेंद्र फडणवीसांपासून अजित पवारांवर ओबीसी समाज अगदी नाराज होता, आणि फक्त सत्ताधारीच पक्षावरती नाराजी नव्हती, म्हणजे ती नाराजी फक्त विरोधकांचीच नव्हती, तर ती नाराजी काँग्रेस पक्षाने सुद्धा छगन भुजबळांसारख्या नेत्याला डावललं गेलंय, ही कुठेतरी चुकीची गोष्ट घडली आहे असं प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमधून सुद्धा आवाज ऐकू आला। आणि हीच गोष्ट कुठेतरी म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा नेमका छगन भुजबळांच्या विषयी काय निर्णय घेतोय हे पाहणं फार मोठं औत्सुक्याचं होतं। कारण छगन भुजबळ नको आहेत हे पक्क ठरलं होतं असं दिसतंय, आणि त्यांना पर्यायी म्हणून ओबीसी नवीन चेहरे, नवीन ओबीसी नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु छगन भुजबळ हे सर्वांना पुरून उरले, एकमेव। शेवटी ज्यांची मानहानी केली, ज्यांना नाकारलं, त्यांनाच परत रेड कार्पेट टाकून त्यांचं मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लावण्यात आली आहे आज। पण ही वर्णी मित्रांनो आज वर्णी लावली आहे, पण याचा दुसराही अर्थ असा होतोय की छगन भुजबळ 5 वर्षासाठी मंत्री जर झाले असतील तर दुसरा ओबीसी चेहरा ज्यांचं मंत्रिपद या छगन भुजबळ यांना देण्यात आलंय ते धनंजय मुंडे 5 वर्षासाठी विस्थापित होतील की काय, हाही प्रश्न आता उग्र स्वरूप धारण करू शकतो। मग आता जर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यायचं नव्हतं तर ते का घेतलं, तर ओबीसी समाज या पाठीमागे सर्वात मोठा घटक ठरला। ओबीसी समाजामधल्या प्रतिक्रिया ज्या पद्धतीने आल्या त्या कुठेतरी सरकारची हानी करतील की काय अशी शंका या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये फार खोलवर रुजली होती। आणि त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या निवडणुका लागल्यात त्या निवडणुकांची गरज म्हणून छगन भुजबळ यांना मध्ये घेतलंय की काय मंत्रिमंडळामध्ये, सरकारमध्ये या ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न म्हणून छगन भुजबळांची वर्णी लावली, पण एका ओबीसी नेत्यांवरचा अन्याय परंतु दुसऱ्या ओबीसी समाजाच्या नेत्याला दिलेला न्याय असं कसं म्हणता येईल? म्हणजे हा ओबीसी समाजाला मिळालेला न्याय आहे की खरोखर ओबीसी समाजाचं नेतृत्व हे पदोपदी त्याची अवहेलना या सरकारमध्ये केली जाते? अजित पवारांना जर खरोखर जर मंत्रिपद द्यायचं असतं त्यांना
तर त्यांनी पहिल्यांदाच दिलं असतं. मग आत्ता दिलं याचा अर्थ अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वरची जी पकड आहे ती आता ढिली झालेली दिसते. तो पक्ष जसं शिवसेना संजय राऊत वगैरे सांगतात की अमित शहा राज्यामध्ये 3 पक्ष चालवतात, तसं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा अजित पवारांचा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस चालवतात की काय? म्हणजे हा जो न्याय दिलाय छगन भुजबळ यांना, तो न्याय देवेंद्र फडणवीसांनी दिलाय का अजित पवारांनी दिलाय? आणि जी आता ज्या गोष्टी छगन भुजबळांच्या संदर्भात घडल्या त्या गोष्टीचं परिणाम कुठेतरी सरकारवर होताना दिसून येत होता आणि सरकार कुठेतरी बॅकफुटवर छगन भुजबळाच्या संदर्भात जात होतं. आणि जहां नहीं चायना वहां नहीं रहना असं म्हणणारे छगन भुजबळ आज जो शेवट चांगला जर असेल तर तो चांगलाच म्हणावं या मतापर्यंत आले. मित्रांनो, यामध्ये मग आता खरोखर प्रश्न हाच उरतोय की छगन भुजबळ हे सरकारमध्ये आले ही सरकारची मजबुरी म्हणून, ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे म्हणून, का पंचायत राज ज्या संस्था, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या म्हणून छगन भुजबळांचा सरकारमध्ये जो समावेश झाला आहे तो खरोखर ओबीसी समाजाला न्याय देणारा आहे का? आणि आता याचे जे दुष्परिणाम म्हणजे सरकारची ही सावरासावर खरोखर सरकारच्या कामाला येणार आहे का? ओबीसी समाजाला जो चुचकारण्याचा प्रयत्न, त्यांचा राग कमी करण्याचा प्रयत्न या छगन भुजबळ यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तो कुठेतरी फलदायी होऊ शकतो काय? का याचेही काही वेगळे परिणाम होऊ शकतात? आणि छगन भुजबळांसारखा नेता, ओबीसी नेता, आज राज्यामध्ये प्रमुख चेहरा ओबीसींचा कोण आहे हे यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेलं आहे का? छगन भुजबळांच्या ऐवजी अनेक ओबीसी नेते तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. म्हणजे ती नावं घेण्यापेक्षा कोणकोणते नेते हे सुद्धा सांगण्याची गरज नाही, पण छगन भुजबळांचे पंख छाटण्याकरता छोट्या छोट्या ओबीसी नेत्यांना बळ देण्याचं काम या भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि अजित पवारांनी सुद्धा केलं. म्हणजे मित्रहो, आता एकच प्रश्न उरतोय की हे छगन भुजबळ हे जे सरकारमध्ये आले आहेत, मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागली आहे आणि जे मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रालय या धनंजय मुंडेंच्या वाट्याला आलं होतं, तेच मंत्रालय जर आता छगन भुजबळ सांभाळणार असतील तर म्हणजे 5 वर्षासाठी छगन भुजबळ मंत्रिमंडळात आले असतील तर 5 वर्ष हे धनंजय मुंडे खरोखर मंत्रिमंडळातून विस्थापित होतील की काय, ही सुद्धा शंका बळ धरू लागलेली आहे. मित्रहो, आपलं याविषयी काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.